हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी बिर्याणी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण 2 पेले तांदूळ घ्यायचे आहेत. 2 पेले घेतलेले आहेत. तर हा दावतचा तांदूळ आपण वापरलेला आहे. हे पहा. तर यामध्ये आपण आता अर्धा तास पाणी ओतून घ्यायचं आहे. अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्याला आपण. तर तांदूळ शिजवण्यासाठी आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. तूप आपण 2 चमचे घालायचं आहे. तूप टाकल्याने भात सुट्टा होतो. आता तूप घातलेलं आहे यामध्ये. आता यानंतर पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये तांदूळ मिक्स करायचा आहे उकळी आल्यानंतर. आता हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता या पाण्याच्या उकळीमध्ये आपण हे तांदूळ घालायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि भाताला चांगलं शिजू द्यायचं आहे. जवळजवळ 80 ते 90% भात शिजला पाहिजे. आता हा पहा, भात शिजलेला आहे. जसे 2 भाग होतात त्याचे. आता ह्याला आपण काढून घ्यायचं आहे भाताला. आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्या चाळणीमध्ये आपण काढायचं आहे भात. हा तांदूळ आपण अर्धा कपचा शिजवलेला आहे, जवळजवळ 80 ते 90%. तर यातील पाणी निथळत ठेवलेलं आहे. पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे आपण. आता तोपर्यंत आपण सोयाबीन भिजवून घेऊया. आता हे सोयाबीन आपण घेतलेले आहे. तर हे 2 वाट्या घेतलेले आहेत. हे पाण्यामध्ये भिजवायचं आहे आपण. जवळजवळ अर्धा तास भिजवायचं आहे. अर्धा तास झालेले आहे. भिजल्यानंतर हे असे फुल सोयाबीन आता भिजलेले आहेत. याला आपण चांगले पिळून घ्यायचं आहे आता. असे सर्व सोयाबीन आता पिळून घेतलेले आहेत. त्यानंतर बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागते ते आता पाहू. 1 वाटी कांद्याची प्युरी, 1 वाटी टोमॅटोची प्युरी, गाजर 1 वाटी, कॅप्सिकम 1 वाटी आणि उभा चिरलेला कांदा. सर्वात प्रथम आपण पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. तर तो ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आता करपूस होत आहे. असा ब्राऊन झाला की तो काढून घ्यायचा आहे. हा कांदा आपण बिर्याणीवरती स्प्रेड करण्यासाठी वापरायचा आहे. याच तेलामध्ये आपण बिर्याणी करायची आहे. तर त्यामध्ये 1 चमचा जिरे, तमालपत्राची पाने 2 ते 3 आणि खडे गरम मसाले. तर त्यामध्ये मिरे, दालचिनी, लवंग, स्टार फूल, वेलची हे सर्व खडे गरम मसाले घालायचे आहेत. कांद्याची प्युरी 1 वाटी किंवा बारीक चिरलेला कांदा घातला तरीही चालेल. यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून चांगल्या परतवून घ्यायचा आहे. तर हा कांदा ब्राऊन झाला पाहिजे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट मिक्स करायची आहे. यानंतर 1 वाटी गाजर, 1 वाटी कॅप्सिकम आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतवायचं आहे.
त्यानंतर यामध्ये लाल तिखट 2 चमचे आणि गरम मसाला 2 चमचे, हे सर्व भाज्या परतवून घ्यायच्या आहेत चांगला तेल सुटेपर्यंत. हळद 1 चमचा, त्यानंतर यामध्ये 1 वाटी टोमॅटोची प्युरी, हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगलं परतवून घ्यायचं आहे. ह्यातील भाज्या थोड्या शिजू द्यायच्या आहेत. सर्व भाज्या आता शिजलेल्या आहेत. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता. त्यानंतर यामध्ये भिजवलेले सोयाबीन ऍड करायचे आहेत आणि सर्व भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. भात शिजवल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते या भाज्यामध्ये ऍड करायचं आहे आणि हे सोयाबीन चांगले शिजवून घ्यायचे आहे 5 ते 10 मिनिटं. हे पहा, सोयाबीनची भाजी आता शिजलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊ. दम बिर्याणीचे थर कसे द्यायचे आहेत ते पाहू. जो शिजवलेला भात आहे तो या भाजीवरती आता पसरवून घ्यायचा आहे. तर त्यानंतर यावरती तळलेला कांदा आहे तो पसरवून घ्यायचा आहे. हा फूड कलर आहे. तर हा कलर आता यावरती ओतायचा आहे. यामध्ये हिरवा कलर वापरला तरी चालेल. मी आता केशरी कलर वापरलेला आहे. त्यानंतर यावरती कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे. झाकण लावून 5 ते 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. आता बिर्याणी आपली तयार आहे. आता तिला सर्व करूया. बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.